सकाळी आलेलो इकडे पेशंटच्या घरी आलेलो मी कलेक्शनसाठी आणि मग आता पेशंटचं परत एकदा ब्लड काढायचं BP साठी शुगरसाठी, त्याच्यामुळे थांबणार 2 तास थांबायला पाहिजे पेशंटच्या घरी. आपण 6:30ला निघालेलो आणि पोहोचलो इथे 7:30 पर्यंत. 1 तासाचा रस्ता आहे, 18 किलोमीटर होतं. एक तास नाही कमीच लागतो यायला, पण थोडं टाईम लागला. सकाळी काढून आलो 7:30 वाजता, तर तेव्हाच ब्रेकफास्ट घेतलेलं. 9:30 वाजता जायचं आहे आपल्याला, तर 8:30 वाजले म्हणजे अजून 1 तास बरं इथं बस थोडं वेळ थांबणार. इथं ग्राउंड आहे बघा, मोठंसं ग्राउंड आहे सारं, आणि तिथं बसायसाठी तिथे अशी जागा आहे, तिथं बसलेलं चालू आहे. काल रात्री फुल नाईट पाऊस चालू आहे. त्याला तर बघूया पुढे, नंतर 9:30 वाजता जातो मी तिकडे कलेक्शन करून घरी जाणार आपण. नंतर लॅबला जाऊन 2 वाजता सुट्टी होणार ड्युटीवर ना, त्यानंतर या रूमवर बघूया पुढं. टाईम पाऊस नसला तर फिरायला जाऊया परत आज पण कुठेतरी. चला तर भेटतो नंतर तुम्हाला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहेत बेतुलच्या व्ह्यू पॉइंट वरती. आज काय सनसेट होणार नाही का की आभाळ भरपूर आहे. तर दाखवतो तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने. मित्रांनो बघा समुद्र कसा दिसतोय. हा वरती डोंगर आहे आणि खाली बीच आहे खाली बघा, तिकडे दिसतंय का बीच, आणि हा खुला समुद्र. पावसामुळे जोरात मोठ्या लाटा येऊ राहिल्यात किती. कसा आहे व्ह्यू नक्की सांगा. व्ह्यू तर एक नंबर आहे बघा मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओत कसं दिसतंय मला सांगा. इथून खाली पण जाऊ शकतो, त्या लोक गेलेले आहेत तिकडे खाली इथनं फिरायला. खाली तिकडे बीच आहे आणि समुद्र बघा पुढे. असं वाटतंय की समुद्रामध्ये ढग उतरलेत असं वाटतंय. म्हणून मला एंडलेस सी आहे, याला अंतच नाहीये. तिकडे बोट आहेत, किती साऱ्या बोटी आहेत त्या. माहित नाही कोण माशावाल्याच्याच असणार त्या बोटी. तिथे एक बोट आहे. खाली जाऊया चला आपण, बघूयात. बघू शकता तिथनं उतरायला खालून असा रस्ता आहे, आणि मी खाली जाऊन दाखवतो तुम्हाला बीच कसा आहे. आंघोळीचं मन नाहीये माझं, पण लाटा खूप जोरात येतात तिकडे. रस्ता बघू शकतात कसा आहे मित्रांनो. एकदम डोंगरावरनं साईडने दगडावरने पाय देऊन जायला लागतंय. रस्ता एवढा खराब आहे, तिकडला समोरचा व्ह्यू तेवढाच चांगला दिसतोय नाही का. खाली पोहोचतोय रस्ता एकदम घसरगुंडी झालेला आहे सगळं, कधी पडन सांगता येत नाही. आपल्या समोर आहे बीच. आपण खाली आलोय. मागच्या कॅमेऱ्याने बीच दाखवलं. समोर आहे बेतुलचा फेमस व्ह्यू पॉइंटचा खालचा बीच. मागचा सीन बघा मित्रांनो कसा आहे बीच. विषय हार्ड मध्ये. आणि हे बघू शकतात तुम्ही इकडं. आणि हा मी एकटाच फिरताना समुद्र मित्रांनो आपल्या पायाला लागून येतंय.
हा दगड तुम्हाला कसा दिसत, छोटा दिसत असणार, हा पण छोटा दिसत असणार, पण मी दाखवतो तुम्हाला किती मोठा आहे. हे बघू शकता या दगडासमोर मी एवढा छोटा दिसतोय, म्हणजे या दगड मोठा आहे, छोटे नाही, एवढे मोठे मोठे दगड इकडे येऊन साचलेले आहेत. हे दगड पण बघू शकता तुम्ही माझ्या मुकाबले किती मोठा आहे. ते पाठीमागे समुद्र बघू शकता तुम्ही. मित्रांनो चालूया वरती, खाली भरपूर एन्जॉय. रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे, वरती चढत जायचे आणि तिकडं खाली समुद्र आहे. बसलाय दम, भरपूर दम लागला. खाली बीच बघून आलो, आता जो मेन बीच म्हणजे तिथे जाऊया पुढे, त्या साईडला आहे. बेतूलचा फेमस व्ह्यू पॉइंट. पाठीमागचा सगळा नजारा बघा, सगळं हिरवं सध्या आहे. आणि हा आहे तो पॉइंट, इथनं सनसेट दिसतो एकदम भारी मध्ये. तर मित्रांनो आजचा नजारा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून सांगा नक्कीच. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत. तर हा होता बेतूलचा सनसेटचा व्ह्यू पॉइंट. आज सनसेट काय पॉसिबल नाही आहे आभाळामुळं, पाऊस पण यायला लागते. 5:30 वाजले आहेत. तर हा ब्लॉग बघण्यासाठी सगळ्यांचं थँक्यू सो मच. तसं व्ह्यू कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट.